नमस्कार मंडळी. मोटिवेशन रुपाली या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज गुरुवार असल्याकारणाने आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अद्भुत उपाय बघणार आहोत. तसं बघा, सगळ्यांना माहिती आहे की 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर धनाची सर्वांना गरज आहे. आणि आता तर तुम्ही बघताय, युद्ध चालू झालं आहे. गोरगरिबांचं आणि मिडल क्लास लोकांचं, सर्वसामान्य लोकांचं जगणं कठीण झालं आहे. आणि इतकी महागाई वाढली आहे ना की सर्वसामान्यांना असा प्रश्न पडतो की आपण आता इथून पुढे उदरनिर्वाह कसा करायचा. आणि मग ह्याच परिस्थितीमध्ये आपण लक्ष्मी टिकून कशी ठेवायची, प्रत्येक ठिकाणी आपला पैसा कसा नाही गेला पाहिजे, ह्यावरती थोडेसे उपाय बघणार आहोत. ते पण घरगुती उपाय बघणार आहोत. लक्ष्मी ही तिच्या पतीसोबत म्हणजे विष्णूसोबत राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते. किती दीर्घकाळ. पण ती जशी चंचल आहे ना, ती कंजूस मनुष्यांकडे जास्त काळ राहते. लक्ष्मी ही कर्तबगारी शूरवीरांकडे सुद्धा राहत नाही, कारण असे लोक तर दानशूर असतात ना. मग त्यामुळे त्यांच्याकडे ती जास्त काळ कशी राहू शकेल. जे कंजूस लोक असतात ना, त्यांच्याकडे ती फक्त राहते, दानशूरांकडे ती राहत नाही. लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार शुक्रवार नेहमी वाचावे. सोबत विष्णूची उपासना देखील करावी, म्हणजे रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम हे सुद्धा वाचायला हवं. दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाणे नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून नैवेद्य दाखवायचा आहे. लक्ष्मीला आवडते पदार्थ चढवावेत, जसे की डाळिंब, पेठा, पेढे, आणि याचा नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद म्हणून ते वाटायचं आहे. लक्ष्मीसोबत सरस्वतीची उपासनासुद्धा करायची आहे, कारण सरस्वतीच्या पाठीच लक्ष्मी येते आणि मगच ती स्थिर आणि चिरकाल राहते. म्हणून सरस्वती मातेची सुद्धा आपल्याला उपासना करायची आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खाऊ घालावेत. घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यासमोर लावावा. तुपाची फुलवात देवाच्या उजव्या साईडला लावावी आणि तेलाचा दिवा डाव्या साईडला लावला तरी चालतो. कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगळसूत्र रोज वाचावे. जर कधी नवीन केरसुणी आणली तर हळद कुंकू लावून त्याच्यावर पाणी शिंपडून मगच ती वापरायला घ्यायची आहे. जर घरामध्ये आपल्या तिजोरीला काळा, निळा किंवा लाल रंग लावायचा नाही आहे. कोणती नवीन वस्तू घरी आणली ना, तर त्याचं म्हणजे समजा तुम्ही मोबाईल आणताय किंवा छोटं मोठं काही जर आणलं ना, तरी ते घरात देवापुढे ठेवून तिची पूजा करून मगच उपयोगात आणायचे. मग जे छोटंसं घड्याळ असो किंवा मग तो मोबाईल असो किंवा तुमची वॉशिंग मशीन असो, फ्रीज असो, जे पण असेल, पूजा केल्याशिवाय त्याचं वापरायला घ्यायचं नाही. लक्ष्मीचा वास आपल्या घरात जर निरंतर हवा असेल ना, तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा आणि अगरबत्ती न चुकता लावायची आहे. घरात जे अन्न बनतं ते झाकून ठेवायचं आहे. अन्न, दूध असं उघडं ठेवायचं नाही. गुरुवारी तुळशीला थोडंसं दूध घालायचं आहे, म्हणजे लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरात कायम राहतं, कायमस्वरूपी राहतं. घरामध्ये किमान एक वेळचं जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित करायचं आहे. जेवताना वादविवाद करायचा नाही. आणि जेवायला बसतो ना आपण, तेव्हा धन्यवाद मानल्याशिवाय जेवणाचा घास घ्यायचा नाही. ताटाभोवती पाणी फिरवून मगच आपल्याला जेवणाचा पहिला घास घ्यायचा असतो. आणि जेवण झाल्यानंतरसुद्धा अन्नदाता सुखी भव असं म्हणून आपलं जेवण संपवायचं असतं. जर घरातील दक्षिणेकडील भिंतीला एक लांब मोरपीस आणून लावलं ना आणि रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळून त्याची पूजा केली ना, तर अडकलेली रक्कम, अडकलेले पैसे परत मिळतात. देवीच्या 3.5 पीठाची यात्रा जमत असेल तर नक्की करा, आवर्जून करा. आणि तिथे जाऊन खणा नारळ आणि ओटी भरायची आहे आणि अभिषेक करायचा आहे. धनप्राप्तीमध्ये वाढ होते, धंद्यात भरभराट मिळते, सगळं घरामध्ये सुखसमृद्धी राहते. व्यवसाय वगैरे जर तुम्ही चालू करणार असेल तर ना, नदी, विहीर किंवा समुद्र जे पण असेल ना वाहतं पाणी, तिथे एखादं फळ आणि एखादा रुपया म्हणजे पैसे अर्पण करायचे आहेत, म्हणजे आपल्याला यश मिळतं. सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये. बंद घड्याळ घरात असेल तर ते लावू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते ना, तेव्हा घरातून लक्ष्मी म्हणजे पैसे बाहेर जाऊ देऊ नये. कोणालाही संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी पैसे द्यायचे नाही आहेत. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे आणि यापासून बनलेल्या वस्तूही लक्ष्मीच्याच रूपाने आपल्या घरात असतात. म्हणून या वस्तू सायंकाळी कोणालाही द्यायच्या नाहीत. सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस मीठ, झाडू, पैसे या वस्तू
आपल्या लक्ष्मीकारक वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. जर घरात मीठ सांडले तर कोणाच्या पायाखाली येऊन देऊ नये, कारण ते समुद्रात येतं आणि लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मीठ कधी पायाखाली आले तर ते तसेच ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये. ते स्वच्छ भरून पाण्यात टाकून द्यायचं, म्हणजे व्यवस्थित भरायचं आणि पाण्यात त्याला सोडून द्यायचं. घरामध्ये झाडू उभा ठेवायचा नाही, तो आडवाच ठेवायचा असतो आणि आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे हे लक्षात घ्या, कारण झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि म्हणून आपल्याला ही काळजी घेणे गरजेचे आहे. रोज सकाळी जेव्हा आपण फरशी पुसतो ना, साफ करतो ना, त्यात थोडं मीठ आणि हळद आणि गोमूत्र टाकायचं आणि हा पाण्याने मग आपल्याला फरशी साफ करायची. असं केल्यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होणार आहे. घरातला मुख्य दरवाजा म्हणजे घराचा मुख्य दरवाजा असतो ना, उंबरठा, त्याच्यावरती रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याची पूजा करायची आहे. हळदीच्या पाण्याने त्याला रोज पुसून घ्यायचं. मोस्टली गुरुवारी तर हा उपाय करायचाच आहे. गुरुवारी हळदीचं पाणी शिंपडायचं असतं बाहेर, आपल्या दरवाजाच्या बाहेर, मुख्य दरवाजाच्या बाहेर. घरामध्ये तुटलेल्या वस्तू, फाटलेले कपडे ठेवायचे नसतात आणि असं केल्यामुळे काय होतं, घरात निगेटिव्हिटी वाढतच राहते. प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवायची असते. असे केले की अमावस्या हा सगळ्यांना माहिती की आपण दिवाळीतले लक्ष्मीपूजनसुद्धा अमावस्या दिवशी करतो. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते कधी अमावस्येला आपण जेव्हा गोड खीर बनवून नैवेद्य दाखवतो, कारण दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थसुद्धा आपल्याला त्या दिवशी दान करायचे असतात. आणि जेव्हा आपण जर दुधापासून बनवलेली खीर दान केली किंवा दुधापासून बनवलेली मिठाई दान केली तर आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात ना, ते मार्ग मोकळे होतात. आपल्या हातांची, पायांची नखे नेहमी मंगळवारी काढायचं. तर ह्याच्यावरती आहे ना दुय्यम मत आहे. कुणी म्हणतं मंगळवारी काढू नये, कारण हा हनुमानाचा दिवस असतो. कुणी म्हणतं मंगळवारी काढावी. आता तुम्ही तुमच्या घरात कशी प्रथा आहे ती पाळा, कारण ह्या नखं कापण्यावरून खूप ठिकाणी मतभेद आहेत. अशा प्रकारे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने केलेल्या लक्ष्मीदेवीच्या आराधनेमुळे, नामस्मरणामुळे आपल्याला लक्ष्मीचे शुभाशीर्वाद मिळतात. धनधान्य, समृद्धी, वैभव प्राप्त होते आणि लक्ष्मी माता सदैव आपल्या घरात वास करते, सदैव आपल्या घरात चिरकाल टिकून राहते. सकाळी उठल्यानं आपल्याला कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र अत्यंत शुभ आहे आणि उपयुक्त आहे. गुरुवारी केलेले कोणते उपाय कधीच आपले वाया जाणार नाही आहेत. हे उपाय आपल्याला गुरुवारी करायचेच आहेत, जे मी तुम्हाला सांगितलेत. थोडे का असेनातले जे जमतील तेवढे करा, पण हे उपाय करायचे आहेत. लक्ष्मीनारायणासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे, देवघरासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे, परत तुळशीच्या रोपासमोर म्हणजे आपल्या तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा लावायचा. आणि जर तूप घरात नसेल ना तर तुम्ही तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता. विष्णू सहस्त्रनाम पाठ करायचं आहे, म्हणजे पठण करायचं आहे. अशा प्रकारे महालक्ष्मीची पूजा, श्रीसूक्त पठण, सायंकाळी तुपाचा दिवा हे अत्यंत प्रभावी उपाय आहेत. घरामध्ये स्वच्छता राखणे, संध्याकाळी शंख वाजवणे, कमळाचे फूल अर्पण करणे आणि ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केल्यामुळे आर्थिक अडचणी, अडथळे दूर होतात आणि धन आणि समृद्धी प्राप्त होते. हे उपाय जसे जमतील तसे किंवा विशेषतः गुरुवार किंवा शुक्रवारी श्रद्धेने केल्यास माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन धनधान्य बरसते. आपला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाय बाय.